खुशखबरी 2026 हंगामासाठी पीक कर्जात मोठी वाढ, नवीन दर जाहीर. शेतकरी मित्रांनो, यंदाच्या खरीप आणि रब्बी हंगामासाठी तुमची पैशाची चिंता मिटणार आहे. कारण महाराष्ट्र सरकारने आणि बँक प्रशासनाने 2026-27 या वर्षासाठी पीक कर्जाच्या मर्यादेत 10 ते 25% पर्यंत मोठी वाढ केली आहे. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलाय. सोयाबीन असो, कापूस असो की तुमची फळबागा, आता तुम्हाला पूर्वीपेक्षा जास्त कर्ज मिळणार आहे. पण नक्की कोणत्या पिकाला किती पैसे मिळणार, कोणत्या बँकेत अर्ज करायचा आणि 0% व्याजाचा लाभ कसा घ्यायचा, या सर्व प्रश्नाची उत्तरे आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण अर्धवट माहितीमुळे तुमच्या कर्जाचा आकडा कमी होऊ शकतो. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या शिवम कृषी टेक युट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. शेतीमध्ये बियाणे, खते आणि मजुरीचा खर्च दिवसेंदिवस वाढत आहे. हीच बाब लक्षात घेऊन सरकारने पीक कर्ज मर्यादेत म्हणजे स्केल ऑफ फायनान्स बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. आज आपण कृषी विभाग .com अधिकृत माहितीनुसार 2026 सालासाठी प्रत्येक पिकाला हेक्टरी किती कर्ज मिळणार आहे याची तंतोतंत आकडेवारी पाहणार आहोत. तुम्ही जर नवीन कर्ज घेणार असाल किंवा जुन्या कर्जाचे नूतनीकरण म्हणजेच रिन्यू करणार असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय मार्गदर्शक ठरणार आहे. नंतर पाहूया पीक निहाय नवीन कर्ज मर्यादा 2026 डिटेल्ड ब्रेकडाऊन. चला तर मग थेट विषयाला हात घालू. 2026 हंगामासाठी जाहीर झालेले पीक निहाय हेक्टरी कर्ज मर्यादा पाहूया. त्याच्यामध्ये नगदी आणि मुख्य पिके कॅश क्रॉप्स, त्याच्यात सोयाबीन राज्यातील सर्वात मोठ्या पिकापैकी एक म्हणजे सोयाबीन. 2026 मध्ये सोयाबीनसाठी प्रति हेक्टर 68,200 रुपये कर्ज मिळणार आहे. नंतर पाहूया कापूस, ओलीत आणि बागायत. जर तुमचा कापूस बागायती असेल तर तुम्हाला प्रति हेक्टर 78,750 रुपये कर्ज मिळू शकते. नंतर पाहूया कापूस कोरडवाहू कापूस उत्पादकांसाठी ही मर्यादा 63,000 रुपये प्रति हेक्टर इतकी आहे. त्याच्यानंतर पाहूया भाजीपाला पिके, व्हेजिटेबल्स. भाजीपाला पिकांचा उत्पादन खर्च जास्त असतो, हे लक्षात घेऊन येथे मोठे तरतूद आहे. कांदा आणि टोमॅटो या पिकासाठी प्रति हेक्टरी 1,25,000 ते 1,80,000 रुपयापर्यंत कर्ज मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. नंतर पाहूया मिरची उत्पादकांना साधारणपणे 1,26,000 रुपये प्रति हेक्टर कर्ज मिळू शकेल. नंतर पाहूया फळबागा, ऑर्चार्ड्स. फळबाग उत्पादकांसाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे, कारण यात सर्वाधिक वाढ झाली आहे. त्याच्यानंतर द्राक्ष बागेसाठी देखभालीचा खर्च मोठा असतो, त्यामुळे येथे 2,50,000 रुपयापर्यंत मर्यादा आहे. नंतर केळीच्या बागेसाठी सुमारे 1,89,000 रुपये प्रति हेक्टर कर्ज मिळणार आहे. नंतर पाहूया डाळिंबासाठी प्रति हेक्टर 1,52,000 रुपये निश्चित करण्यात आले आहे. आता शेवटी पाहूया संत्रा आणि मोसंबी म्हणजेच या जे लिंबू वर्गीय फळासाठी 1,25,000 ते 1,50,000 रुपयापर्यंत तरतूद आहे. आणि शेवटी तृणधान्य आणि कडधान्य, पील्स अँड पल्स. तुरीसाठी 66,000 रुपये प्रति हेक्टर, ज्वारीसाठी 42,700 रुपये प्रति हेक्टर, मूग आणि उडीद या पिकासाठी साधारण 37,500 रुपये प्रति हेक्टर कर्ज मंजूर करण्यात आले आहे. व्यवस्थित टिप म्हणजे सांगायचं तर हे जिल्ह्यानुसार थोडेफार बदलू शकतात. तुमच्या जिल्ह्याचा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा म्हणजे DCCB नियमावलीनुसार यात 5 ते 10% तफावत असू शकते. नंतर पाहूया कर्ज मर्यादेत वाढ का करण्यात आली. रिझोनिंग. अनेकाच्या मनात प्रश्न असेल की ही 10 ते 25% वाढ का. तर मित्रांनो, गेल्या 2 वर्षात खताच्या किमती, बियाण्याचे दर आणि विशेषतः ट्रॅक्टरचे भाडे व मजुरी यामध्ये मोठी वाढ झाली आहे. शेतकऱ्याला सावकाराकडे जावे लागू नये आणि बँकेतूनच सर्व खर्च भागावा, हा या हेतूने कृषी विभागाने ही शिफारस केली होती. नंतर पाहूया आवश्यक कागदपत्रे, डॉक्युमेंट्स निडेड. आता कर्ज मिळवण्यासाठी तुमच्याकडे कोणती कागदपत्रे तयार असणे आवश्यक आहे तर ते लिहून घ्या. नंबर 1 मध्ये पाहूया 7/12 उतारा आणि 8चा उतारा.
ताजा आणि डिजिटल स्वाक्षरी असलेला. नंतर पीक पेरा प्रमाणपत्र म्हणजेच सेल्फ डिक्लेरेशन. तुम्ही सध्या शेतात कोणते पीक लावलेले आहे याचा तलाट्याचा किंवा डिजिटल उतारा. नंतर आधार कार्ड आणि पॅन कार्ड KYC साठी लागेल. आणि जो चौथा कागद आहे तो म्हणजे बँक पासबुक, या बँकेत तुमचे खाते आहे. आणि शेवटी नो ड्यूज प्रमाणपत्र. जर तुम्ही इतर कोणत्याही बँकेतून कर्ज घेतले असेल तर त्या बँकेचे थकीत नसल्याचे प्रमाणपत्र. आणि शेवटी अर्ज करण्याची प्रक्रिया, ऍप्लिकेशन प्रोसेस. पीक कर्ज मिळवण्यासाठी तुम्ही 2 प्रकारे अर्ज करू शकता. नंबर 1 ऑफलाईन. तुमच्या गावातील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी म्हणजेच विकास सेवा सोसायटी किंवा जवळच्या राष्ट्रीयकृत बँकेत, उदाहरणार्थ SBI, बँक ऑफ महाराष्ट्र जाऊन अर्ज भरा. त्याच्यानंतर ऑनलाईन पद्धतीने जर करायचं असेल तर अनेक बँका आता त्यांच्या मोबाईल ऍपवरून किंवा आपले सरकार पोर्टलवरून पीक कर्जाचे अर्ज स्वीकारत आहे. टिप शक्यतो मे आणि जून महिन्याचा सुरुवातीलाच अर्ज करा, जेणेकरून वेळेवर पैसे हातात येतील. 0% व्याज योजना, 0 इंटरेस्ट स्कीम्स. सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे व्याज. महाराष्ट्र सरकार डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना राबवते. जर तुम्ही 3 लाख रुपयापर्यंतचे पीक कर्ज घेतले आणि त्याची वेळेवर परतफेड केली तर तुम्हाला 1 रुपयाही व्याज भरावे लागत नाही. हे पूर्णपणे व्याजमुक्त कर्ज असते. त्यामुळे कर्ज घ्या पण ते वेळेवर भरून आपली पत म्हणजेच क्रेडिट स्कोअर सुधारा. शेवटी पाहूया शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या काही टिप्स, एक्सपर्ट टिप्स. त्याच्यामध्ये नंबर 1 तुमचा 7/12 अपडेट ठेवा. नंबर 2 एकाच जमिनीवर 2 बँकेकडून कर्ज घेऊ नका, अन्यथा कारवाई होऊ शकते. नंबर 3 तुमचा मोबाईल नंबर बँकेशी लिंक ठेवा, जेणेकरून सबसिडीचे मेसेज तुम्हाला मिळतील. तर शेतकरी मित्रांनो, ही होती 2026च्या नवीन पीक कर्ज मर्यादेची संपूर्ण माहिती. तुम्हाला जर काही शंका असेल किंवा तुमच्या जिल्ह्याचे दर जाणून घ्यायचे असतील तर खाली कमेंट मध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेतकरी ग्रुप्सवर शेअर करा, जेणेकरून प्रत्येक बांधवाला याची माहिती मिळेल. आणि अशाच शेतीविषयक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय जवान जय किसान. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.